मंडळी, झी मराठीवरील पारू या नवीन मालिकेच्या एका प्रोमोवर प्रेक्षक भडकले आहे. तर काय आहे नेमकं प्रकरण हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर पारू ही मालिका 12 फेब्रुवारीपासून झी मराठीवर दाखल झाली आहे. पण ही मालिका सुरू होतात या मालिकेवर प्रेक्षकांची टीका होताना दिसते. या मालिकेचा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत. तर या नव्या प्रोमोमध्ये अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि त्यांच्या पतीच्या 25व्या लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी चालू असते. अहिल्यादेवी किर्लोस्करांच्या 25व्या ॲनिव्हर्सरी निमित्त त्यांचा मोठा मुलगा आदित्य किर्लोस्कर म्हणजेच प्रसाद जवादे आईसाठी तिचं एक पेंटिंग गिफ्ट देतो. या पार्टीमध्ये सगळेच मजा मस्ती करत असताना अहिल्यादेवी किर्लोस्करांच्या साडीच्या पदराला आग लागते. हे लांबून पारू बघते आणि ती धावत जाऊन ती आग विझवण्याचा प्रयत्न करते. मात्र तिचा हात एका खांबाला लागतो. त्या खांबावरची आग आदित्य किर्लोस्करांनी दिलेल्या आईच्या पेंटिंगला लागते आणि ते पेंटिंग जळतं. अशातच आदित्य किर्लोस्कर मागे पुढे न बघता तो थेट पारूच्या कानशिळ्यात लावतो. ही बाब मात्र प्रेक्षकांना खटकलेली दिसते. प्रत्येक वेळी तुम्ही पारूलाच का मारता असं प्रेक्षक सांगताना दिसत आहेत. कालच्या एपिसोडमध्ये सुद्धा अहिल्यादेवी किर्लोस्करांचा पारूला मार खावा लागला होता. प्रत्येक वेळी मारणंच गरजेचं आहे का असं प्रेक्षक विचारताना दिसत आहेत. त्याचबरोबर पारूच्या ॲक्टिंगवरती सुद्धा प्रेक्षकांनी बोट ठेवलं आहे. काही जण म्हणतात पारू ही मूर्ख आहे, ही साधी भोळी नाही तर मेंटल हॉस्पिटलमधून पळून आलेली पेशंट आहे. तर एक नेटकरी म्हणतो ही कायम आगाऊपणा करत असते त्यामुळे तिला थप्पड मिळते. तर एक नेटकरी म्हणतो असंच चालत असेल तर ही लवकरच डब्यात जाणार मालिका. तर एका नेटकरी लिहिले बाकी काही असो पण सारखं सारखं कानाखाली मारणं हे का दाखवतात. आधी सिरियलची ॲड यायची तेव्हा छान प्रोमो दाखवला होता आणि आता हे काय. तर सध्या या नव्या प्रोमोला प्रेक्षकांची नापसंती पाहायला मिळते. यावर तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.